नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. महिला पोलीस व पोलीस कुटुंबियांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. अकोला पोलीस दलातर्फे वॉकी टॉकी वॉकथॉन 2025 संपन्न. सिने अभिनेता स्वप्नील जोशी यांची वॉकथॉनमध्ये उपस्थिती. पोलीस दलातील पुरुष हे नेहमीच कर्तव्याकरिता फील्डवर बाहेर असतात. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय हे दैनंदिन कामकाज व मुलांच्या संगोपनात व्यस्त असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या कुटुंबियातील महिला सदस्यांमध्ये तसेच महिला अधिकारी व अंगणवाडी यांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून अकोला पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिनाचे पार्श्वभूमीवर 2 मार्च 2025 रोजी वॉकथॉन 2025 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चांगले आरोग्य हे काळाची गरज आहे. शारीरिक तंदुरुस्ती आपल्याला मजबूत, सक्रिय आणि कोणत्याही आव्हानांना सामना करण्यास तयार ठेवते, तर मानसिक निरोगता, लवचिकता, लदरा केंद्रित आणि भावनिक सामर्थ्य सुनिश्चित करते. तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा पण प्रभावी मार्ग आहे. ते शरीराला टवटवीत करून मन स्वच्छ करते आणि बंध मजबूत करते. अशा प्रकारे एकत्रित चालण्याने पोलीस समुदायामध्ये एकत्र काळजी आणि समर्थनाची भावना अधिकच मजबूत होते. एक निरोगी आणि आनंदी कुटुंब असावं याकरिता या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते, असे मनोगत पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आर.जे. श्रींच्या बहारदार सूत्रसंचलनामुळे वॉकथॉनकरिता महिलांचा उत्साह वाढला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होडी दाखवून वॉकथॉनला सुरुवात झाली. वॉकथॉन दरम्यान महिलांमध्ये उत्साह होता. सकाळचे उल्हासदायक वातावरण व रस्त्यावर लावलेल्या म्युझिक ट्रॉलीमुळे महिलांनी गाण्याचा आनंद लुटला. सोबतच गप्पा गोष्टी करत चालत राहा बोलत राहा या वॉकथॉनच्या थीमप्रमाणे महिलांनी आनंद व्यक्त केला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेते श्री स्वप्नील जोशी यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह महिलांना आवरला नाही आणि त्यांना पाहुण्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख पाहुणे सिने अभिनेते श्री स्वप्नील जोशी पोलीस कुटुंबियांसोबत संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. जगातले खरे हिरो हे पदीतले हिरो आहेत, असे मनोगत व्यक्त करून त्यांनी पोलीस दलातील महिला अधिकारी अंगणवाडी यांना आरोग्याविषयी काळजी घेण्याचा सल्ला दिला. पोलीस कुटुंबियांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्यामुळे उत्साह आनंद दिसून आला. तसेच संकल्प बँड पथकाने सुद्धा आपली हजेरी लावून त्यामध्ये विशेष भर टाकली. वॉकथॉन करणाऱ्या महिलांना विशिष्ट टी-शर्ट, कॅप आकर्षक दिसत होत्या. त्यानंतर त्यांना वॉकथॉन पूर्ण केल्याबद्दल मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना वॉकथॉन संपल्यानंतर महिलांनी रिफ्रेशमेंट म्हणून अल्पाहाराचा आस्वाद घेतला. अकोला पोलीस दलातील तसेच कुटुंबातील 2300 महिलांनी या कार्यक्रमात हजेरी नोंदवली. या कार्यक्रमाकरिता सुप्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील जोशी सोबतच सौरभ गाडगीळ, पी.एन.जी. ज्वेलर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री सुनील लहाने, मनपा आयुक्त अकोला, माननीय श्री योगेश कुंभेजकर, एम.डी. महाबीज, माननीय श्री डॉ. कुमारस्वामी, उपवन संरक्षण अकोला, माननीय श्री बानसिंह, पोलीस अधीक्षक अकोला त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे यशस्वीतेसाठी श्रीमती शिरीषा बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांच्या सहयोगाने अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व महिला अंमलदार व पोलीस कुटुंबियातील महिला यांना हजर ठेवण्यासाठी नियोजन व प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या पत्नी श्रीमती गौरी कुलकर्णी यांनी बोलले. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.